त्या विहारामध्ये जे सुंदर असा हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. या ठिकाणी आपण ते धर्मानंद महाथेरो, शारदाताई नितनवरे आणि नमिताताई जाधव यांनी सुंदरपणे ह्या कार्यक्रमाची आखणी केलेली आहे आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित आहात. मित्रांनो, खरं तर अतिशय महत्त्वाचं वाक्य ताईंनी वापरलं. जसं धम्माला महासागराची उपमा आहे, तसं महासागरामध्ये येणाऱ्या नद्या आपलं अस्तित्व विसरून येत असतात. कोणी असं म्हणत नाही की मी समुद्राला मिळाली, हे माझं गंगेचं पाणी, यमुनेचं पाणी वगैरे वगैरे. तर तशा पद्धतीने तथागताच्या धम्मसागरामध्ये येणारा प्रत्येक समूह हा एकच आहे. तो आपलं अस्तित्व विसरून ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या स्वप्नाकडे आपण वाटचाल करीत आहोत याचा प्रत्यय आल्याशिवाय येत राहत नाही. कारण म्हणजे माझं संरक्षित असं म्हणायचे की शरणगमन प्रथम आणि तुझी जीवनशैली दुय्यम. तुम्ही कसे कपडे घालता, तुम्ही कसे काम करतात, तुम्ही शिक्षित आहात, अशिक्षित आहात, स्त्री आहात, पुरुष आहात, हा भाग वेगळा आहे. परंतु तुमचं शरणगमन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जो माणूस शरणगमन करतो तोच बौद्ध आहे. कारण माणूस शरणगमन करतो म्हणून बौद्ध आहे, बौद्ध आहे म्हणून शरणगमन नाही, तर शरणगमन करतो म्हणून बौद्ध आहे, ग्रंथ संग्रहितांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार आजचा हा दिवस अतिशय मी महत्त्वाचं का म्हणलं की या ठिकाणी जरूर धर्मप्रवाहामध्ये येणारे सर्व गट तट विसरून किंवा माझी ही संस्था ती संस्था विसरून आज या ठिकाणी जो कार्यक्रम झाला तो अतिशय आनंददायी कार्यक्रम आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की या विहारामध्ये दर आठवड्याला सायंकाळी रविवारी तमवर्ग होत असतात आणि त्याच्यामध्ये तथागतांच्या शिकवणी या ठिकाणी समजून सांगितल्या जात असतात. अर्थात त्या मनाच्या नाहीत, तर या तथागतांपासून आलेल्या आहे. जसं